वेलकम स्टुडंट्स. बघा, लक्ष द्या. ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनचे हे नेक्स्ट एक्झाम्पल आहे 10 नंबर. अज्यूम दॅट स्पेरिकल रेन ड्रॉप इव्हॅपोरेट्स. स्पेरिकल रेन ड्रॉप इव्हॅपोरेट होतो. ओके. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये पण आपण या टाईपचे एक्झाम्पल बघितलेले आहेत. स्पेरिकल रेन ड्रॉप इव्हॅपोरेट्स मीन्स इट्स size decreases. Size means its volume and surface area also decreases, radius decreases at a rate proportional to its surface area. तर त्याचं रेन ड्रॉप इव्हॅपोरेट होण्याचा रेट म्हणजे काय, व्हॉल्यूम डिक्रीज होण्याचा रेट कोणाला प्रोपोर्शनल आहे, सरफेस एरियाला. इफ इट्स रेडियस ओरिजिनली 3 millimeter and 1 hour later has been reduced to 2 millimeter. Okay. Find the expression for radius of raindrop at any time t. समजले एक्झाम्पल. आता आपण असं म्हणू, लेट r is the radius of raindrop at any time t. t या टाइमला त्या रेनड्रॉपची रेडियस r and s is the surface area ऑफ रेनड्रॉप. आणि काय फॉर्म्युला आहे सरफेस एरियाचा, 4πr² अँड v इज द व्हॉल्यूम ऑफ रेनड्रॉप. ओके. रेनड्रॉपचं व्हॉल्यूम इट इज इक्वल टू 4/3πr³. स्पेअरचं व्हॉल्यूम आहे. आता दिलेलं काय, ॲज स्पेरिकल रेनड्रॉप इव्हॅपोरेट्स ॲट ए रेट प्रोपोर्शनल टू सरफेस एरिया. dv by dt, rate of evaporation of raindrop. raindrop evaporate होण्याचा रेट dv by dt. मग dv by dt directly proportional to surface area. So dv by dt is equal to k into s. So dv by dt is equal to k into 4πr². Okay, but volume 4/3πr³ दिलेला आहे. काय येईल मग यावरूनच dv by dt is equal to, याला आपण डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू t. सो 4/3πr³ चा डेरिव्हेटिव्ह 3r² dr by dt. 3 कॅन्सल, 4πr² dr by dt. इथं व्हॅल्यू जर आपण सबस्टिट्यूट केली, 4πr² dr by dt इज इक्वल टू k इंटू 4πr². ओके. रेन ड्रॉप इव्हॅपोरेट होण्याचा रेट प्रोपोर्शनल आहे सरफेस एरियाला. पण याला साईन कोणतं घेतलं पाहिजे, निगेटिव्ह. का, तर व्हॉल्यूम डिक्रीजेस. ओके. So it is equal to minus k. 4πr² cancel होईल. So dr by dt is equal to minus k. मग व्हेरिएबल सेपरेट करायचे. dr is equal to minus k dt. यालाच मी इंटिग्रेशन घेतलं आपण. काय येणार मग, इंटिग्रेशन ऑफ dr इज इक्वल टू मायनस के इंटिग्रेशन ऑफ dt. म्हणजेच r इज इक्वल टू मायनस kt प्लस c. ओके. इनिशियली टाइम 0 असताना रेडियस ऑफ रेन ड्रॉप इज 3 millimeter. ओके. 3 millimeter टाइम 0 असताना रेन ड्रॉपची रेडियस. सो 3 इज इक्वल टू मायनस के इंटू 0 प्लस सी. सो सी इज इक्वल टू 3. ही व्हॅल्यू मी इथं सबस्टिट्यूट केली. सो आर इज इक्वल टू मायनस के टी plus 3 is the expression for radius. And after t is equal to 1 hour, t1 आपण याला म्हणू शकतो 1 तासानंतर, radius originally 3 millimeter has been reduced to 2 millimeter. r is the radius at time t, after time t. So r1 is equal to 2 millimeter. Okay. So what is the value of k? ते आपल्याला फाइंड करायचं. मायनस kt1 प्लस 3 2 इज इक्वल टू मायनस
k into 1 plus 3. So k is equal to 1. आणि मग एक्सप्रेशन काय आहे? रेडियस ऑफ रेन ड्रॉप r is equal to minus t plus 3 or r plus t is equal to 3 is expression for radius of raindrop. Okay, r plus t is equal to 3. Further, लक्ष द्या 11 number, the rate of growth of population of city at any time t is proportional to size of population. म्हणजेच काय, लॉ ऑफ ग्रोथ चे एक्झाम्पल आहे. फॉर सर्टन सिटी इट इज फाउंड दॅट कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी 0.04 के ची व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, के ची व्हॅल्यू 0.04. फाइंड द पॉप्युलेशन ऑफ सिटी आफ्टर 25 years. इफ इनिशियल पॉप्युलेशन इज 10,000 तर ही P0 ची व्हॅल्यू बाय लॉ ऑफ ग्रोथ. ओके, काय येईल? P इज इक्वल टू P0 e raised to kt. So P is equal to 10,000 e raised to 0.04 t. Okay, as k is equal to 0.04 ही व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. आता काय म्हणलं, फाइंड द पॉप्युलेशन ऑफ सिटी आफ्टर 25 years. आफ्टर T1 is equal to 25 years. P1 फाइंड करायचे. P1 is equal to 10,000 e raised to 0.04 T1. So P1 will be 10,000 into e raised to 0.04 and T1 is the 25. So 10,000 e raised to 1 or e. So 10,000 into 2. E value is 2.7182. Okay, 10,000 ने मल्टीप्लाई केला 27,182 will be the population after 25 years. Okay, simple example होते हैं. Question number 11 and last question number 12 अपन बघा ना. रेडियम डिकम्पोजेस ॲट ए रेट प्रपोर्शनल टू द अमाऊंट प्रेझेंट ॲट एनी टाइम. रेडियम डिकम्पोज होण्याचा रेट त्याच्याच अमाऊंटला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. P% ऑफ अमाऊंट डिसअपेअर इन 1 year. ओके, what % ऑफ अमाऊंट ऑफ रेडियम विल बी लेफ्ट आफ्टर 2 years. हे फाइंड करायचं आपण बाय लॉ ऑफ डिके. n is equal to n0 e raised to minus kt. हे एक्सप्रेशन आहे. किंवा यालाच मी असं लिहू शकतो n upon n0 e raised to minus kt. दोन्ही साइडचा लॉग जर घेतला, लॉग ऑफ n upon n0 is equal to minus kt. ओके, आता इथंच काय दिलेलं आहे, P% ऑफ अमाउंट डिसअपेअर्स इन 1 year इन T इज इक्वल टू 1 year. P% ऑफ अमाउंट डिसअपेअर म्हणजेच n इज इक्वल टू n0 मायनस T1 इज 1 year, n1 इज n0 मायनस P% ऑफ n0 एवढं अमाऊंट काय होतं, डिसअपियर. म्हणजेच n0 मायनस P अपॉन 100 टाइम्स n0. तर हीच काही 1 मायनस P अपॉन 100 टाइम्स n0 इज द व्हॅल्यू ऑफ n1. मी इथं व्हॅल्यूज टाकल्या काय येणार, लॉग ऑफ n1 अपॉन n0 इज इक्वल टू मायनस k T1. मी यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. लॉग ऑफ 1 मायनस P अपॉन 100 टाइम्स n0
upon n0 is equal to minus k into 1. So log of 1 minus p upon 100 is equal to minus k. तर हेच काय होईल, log of 100 minus p upon 100 is equal to minus k. Okay? Now see, आता यालाच पुढे काय म्हणलेलं आहे, what percent of amount of radium will be left after 2 years? After 2 years, so T2 is equal to 2 years. How much is the amount of radioactive substance present? How much percent of radium will be left? The n2 व्हॅल्यू पर्सेंटेज मध्ये आपल्याला फाइंड करायची. मग log of n2 upon n0 is equal to minus k into T2. So log of n2 upon n0 is equal to minus k व्हॅल्यू काय आहे, log of 100 minus p upon 100 into T2. T2 ची व्हॅल्यू काय दिली, 2. ओके, मग हा 2 जो आहे तो पुढे इथं काय होईल, पॉवरला जाईल. सो इट इज इक्वल टू लॉग ऑफ 100 minus p upon 100 स्क्वेअर. मग दोन्ही साईडचा अँटीलॉग घेतला. सो n2 upon n0 इज इक्वल टू 100 minus p upon 100 स्क्वेअर. आता हे पर्सेंटेज मध्ये व्हॅल्यू फाइंड करायचे. सो फ्रॉम दिस n2 इज इक्वल टू 100 minus p upon 100 स्क्वेअर टाइम्स द n0. एवढं अमाऊंट असणार आफ्टर 2 years. मग हाऊ मच पर्सेंटेज ऑफ अमाऊंट ऑफ रेडियम विल बी लेफ्ट, किती पर्सेंट लेफ्ट आहे हे आपल्याला डिटरमाइन करायचं. शिल्लक किती पर्सेंट राहिलेला असेल. मग पर्सेंटेज ऑफ रेडियम लेफ्ट आफ्टर 2 years इज इक्वल टू n2 ला काय केलं मी, n0 ने डिवाइड केलं आणि मल्टिप्लाइड बाय 100. ओके, मग n2 ची व्हॅल्यू आहे 100 minus p upon 100 स्क्वेअर टाइम्स द n0 डिवाइडेड बाय n0 into 100. n0 कॅन्सल होईल. 100 into 100 minus p, एक मिनिट, 100 minus p टोटल याला डिवाइड आहे 100. ओके, अपॉन 100 स्क्वेअर. ओके, मग एक 100 इथले काय होतील, कॅन्सल. एक 100 इथं डिवाइडला नाही. सो किंवा आपण हे काहीच केलं नाही, याला असं लिहू शकतो, या टोटल ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. 100 ला आतमध्ये जर न्यायचा असेल तर 10 into 100 minus p upon 100 टोटल ब्रॅकेट स्क्वेअर. मग हेच 10 ने 10चं डिव्हिजन 10 ने याला डिवाइड केलं काय होईल, 10 minus p upon 10 टोटल ब्रॅकेट स्क्वेअर इज द पर्सेंटेज ऑफ रेडियम. 10 minus p upon 10 bracket square percent of radium will be left after 2 years. ओके, तर इथंच डिफरन्शियल इक्वेशन याचे ॲप्लिकेशन संपलेले आहे. तर तुम्ही नंबर ऑफ क्वेश्चन्स याची प्रॅक्टिस करा आणि सिंपल ॲप्लिकेशन आहेत. लॉ ऑफ ग्रोथ, लॉ ऑफ डिके, न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग आणि रिलेटेड रेट, सरफेस एरिया त्यालाच आपण म्हणतो. तर हे 4 ॲप्लिकेशन व्यवस्थित स्टडी केले तर याच्यावरती एक क्वेश्चन नेहमी विचारला जातो, application of differential equation. Okay, thank you.